आज का नाही देशी गायच्या शेणापासून मी धूप तयार केलं। तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या घरच्या देशी गायचं शेण एका भांड्यामध्ये घेतलं। नंतर का नाही हाताने शेण चुन चुन उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलं। शेण सुकून झाल्यानंतर संध्याकाळी ते शेण भांड्यामध्ये घेऊन ते बारीक करण्यासाठी सुरुवात केली। नंतर का नाही मगाशी आपण बारीक केलेलं शेण मिक्सरला बारीक करण्यासाठी आणलं। गाईच्या शेणाची मऊ अशी एकदम पावडर झाली होती। नंतर का नाही एका भांड्यामध्ये चंदन पावडर घेतली। नंतर का नाही दुसऱ्या भांड्यामध्ये गुगुळ, दवना, कापूर त्याचबरोबर ऊद हे घेतलं। नंतर का नाही गाईच्या शेणामध्ये संपूर्ण सामग्री घातली। नंतर मळण्यासाठी सुरुवात केली। त्यामध्ये एक पेला ताजं पाणी घातलं होतं। नंतर का नाही धूपकांडी तयार करण्यासाठी पीओपी पाईप घेतली। नंतर का नाही ती पाईप आपल्या धुपाच्या प्रीमिक्स मध्ये दाबून घ्यायची। पीओपी पाईपामध्ये धूप भरून झाल्यानंतर एका काठीच्या साहाय्याने मागून प्रेस करायचं। नंतर का नाही आपली धूप कांडी एकदम सिंपल मध्ये बाहेर येते। नंतर का नाही एकसारख्या धुपाच्या कांड्या आपल्या तयार झाल्या होत्या। आपल्या का नाही धुपाच्या प्रेमिक्स पासून आपल्या 30 ते 40 कांड्या तयार झाल्या होत्या। तुम्हाला का नाही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवतो धूप कांडी कशी प्रज्वलित होते ते। त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो